कारण कपिलधाराचं वर्णन कितीही करत कमीच होणार आहे. कारण प्रत्येकांना वाटतो इथं यावं, म्हणूनच कुणाची कल्पना नसेल तर प्रत्येक दिवशी एक नाही 2-2, 3-3 गावातले भक्त, 1-2 गाड्या नाही तर 50-50, 100-100 लोक इथं रोजचं रोज येण्याचे प्रयत्न करू राहिले. प्रत्येकांना वाटतो इथं यावं, प्रत्येकानं वाटतो इथं यावं. मग असं आल्यानंतर फक्त येऊन श्रावण महिना अनुष्ठान, फक्त इथं आले, तीर्थप्रसाद भेटले, दर्शन एवढंवरच नव्हे तर या परमपवित्र क्षेत्रामध्ये परमर्षी ग्रंथाचे निर्माण इथंच झाल्यामुळं, परमर्षी ग्रंथाची तयार इथं झाल्यामुळं त्या ग्रंथाचं पारायण देखील झाला पाहिजे. त्या सद उद्देशातून इथं पारायण देखील गेल्या 2 दिवसापासून सुरुवात झाली. मग पारायण करत असताना इथं येणाऱ्यांची भाग्यात असेल तर त्यांना पारायण घडतो. मग अनेक लोकांना वाटतं महाराज आम्ही गावागावात सप्ताह करतो, आमच्याही गावामध्ये परमर्षीच करणार. चांगली गोष्ट आहे. किती लोकांच्या गावामध्ये सप्ताह होतो तेवढी सप्त्यामध्ये पारायण व्हायलाच पाहिजे. पारायण होणारच आहे, परंतु तिथं आणि इथं होणारं मात्र फार फरक आहे. गावात तुम्ही पारायण केलं तर थोडाफार तुम्हाला पुण्य लाभतो, कारण माऊलीचं कृपा तुमच्यावर होतो, फक्त ग्रंथ कृपा होतो. परंतु इथं आल्यानंतर तुम्हाला ग्रंथ कृपाचे बरोबर संत कृपा सोबत गुरुकृपा देखील या ठिकाणी होऊ लागली. म्हणून संत गुरु आणि ग्रंथाची कृपा व्हायला जे कोणावर झालं त्याच लोक इथं पारायणला तुम्ही बसलेली आहोत. मग बाकी लोकांचे काय? बाकी लोकांची काहीच नाही, फक्त गुरुकृपा झालं. एक दिवस येऊन दुसऱ्या दिवशी गेलं, गुरुकृपा झालं, संत कृपा झालं, ग्रंथ कृपा होणार नाही. म्हणून ग्रंथ कृपा व्हायचा असेल तर पारायण इथंच केला पाहिजे. म्हणून आज पारायण करत असताना फक्त पारायण करूनच तेवढं पुढं न जाता पारायणाच्या नंतर थोडाफार प्रबोधन देखील झालंच पाहिजे.